वर्ध्याच्या आष्टीमध्ये ढगफुटी सदृश्य पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या पावसानं संत्री उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून संत्री बागेमध्ये अक्षरशः संत्र्यांचे सडे पडले आहेत। यावेळेस तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आलेली आहे। नांदेड जिल्ह्यात मागील 5 दिवसांपासून पावसानं थैमान घातलेलं आहे। जिल्ह्यातील सर्वच नदी नाल्यांना पूर आलेला आहे। पैनगंगा, कयाधू, गोदावरी, मन्याड, लेंडी या उपनद्यांनाही मोठा पूर आल्यानं शेती पिकांचं नुकसान झालं आहे। सोयाबीन, कापूस, तूर, ऊस ही पिकं तर मातीमोल झाली आहेत। बीड जिल्ह्यात अतिवृष्टीनं थैमान घातलेलं आहे। खरीप पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी संकटात आला आहे। जिल्ह्यात 17 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची शासकीय आकडेवारी आहे। परिणामी पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। धाराशिवमध्ये मुसळधार पावसाने सोयाबीन पिकाला मोठा फटका बसलेला आहे। सोयाबीनसह उडीद, मूग, कांदा शेतात अद्याप देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय आणि त्यामुळे अक्षरशः पिकांची नासाडी झाल्याचं दिसतंय। दरम्यान प्रशासनानं लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे। पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात तब्बल 379 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यामुळे तालुक्यातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। घरातील खुर्च्या, टेबल यासह फ्रीज अशा अनेक उपकरणांचं पावसाच्या पाण्यामुळे मोठं नुकसान झालं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये नद्यांना पूर आलेला आहे आणि त्याच पुराच्या पाण्यानं झोपडपट्टी भागातील हे पाणी जे आहे ते शेकडो घरांमध्ये शिरलं। प्रशासनानं झोपडपट्टीतील काही नागरिकांना इतर ठिकाणी सुरक्षितरित्या हलवलं होतं, मात्र अजूनही काही नागरिक हे त्याच झोपड्यांमध्ये थांबून आहेत। मुसळधार पावसामुळे साताऱ्याच्या कराडमधील मंदिरं ही पाण्याखाली गेलेली आहेत। सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। कोयना धरणातून 95,321 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे। नंदुरबारच्या तापी नदीवरील प्रकाशा पुलाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। या पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि त्याचा नाहक त्रास हा प्रवाशांना, नागरिकांना सहन करावा लागतोय। काही दिवसांपूर्वी या पुलाच्या खड्ड्याची दुरुस्ती करून देखील पुन्हा खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे। सांगलीच्या वाळवा इथं कृष्णा नदीचं पाणी सखल भागात वाढू लागलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना संभाव्य पूर परिस्थितीचा अंदाज आल्यानं स्थलांतर करण्यास आता सुरू झालेलं आहे। मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटामध्ये दरड कोसळलेली आहे। मुसळधार पावसामुळे जव्हार फाट्याजवळ दरड कोसळलेली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। शर्थीच्या प्रयत्नानंतर दरड हटवण्यात यश आल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। विक्रोळीच्या हिरानंदानी ट्रान्झिस्ट कॅम्पच्या मागील परिसरात दरड कोसळली। अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागातून दरड आणि मातीचा ढिगारा खाली आला। हिरानंदानी बिल्डरला याबाबत महिनाभर आधीच कल्पना देऊनही त्यानं दुर्लक्ष केल्याचं दिसून आलंय। रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातल्या कुंभे गावाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला। कुंभे गावाला जोडणारा एकमेव मार्ग दुभंगलेला आहे आणि त्यामुळे हा मार्ग बंद होण्याची भीती आहे। प्रशासनानं याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी आता करण्यात आलेली आहे। रत्नागिरी पन्हाळा मार्ग कोल्हापुरात येणारी वाहतूक जी आहे ती आता मात्र वळवण्यात आलेली आहे। वाहतूक कर्ली इथं बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली। या मार्गावर 2 फूट इतकं पाणी आल्यानं प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतला आहे। सोलापूरच्या माढ्यातील लवळ ते सापटणे या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते आहे।
तुर्भे इथं भाजी विक्रेत्या महिलेनं भाजी थेट गटाराच्या पाण्यात धुवून काढली आणि या सगळ्या घाणेरड्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आलेला आहे। तुर्भे परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीखाली रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या भाज्यांचा हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची कशी हेळसांड होतीये हेच इथं पाहायला मिळालं। पालघर परिवहन महामंडळाच्या बसमधील वाहक मद्यपान करून धिंगाट झाला होता। बोईसर नाशिक बसमधील वाहकाला उभंही राहता येत नव्हतं आणि त्यामुळे चालकही संतापला। ही सगळी घटना प्रवाशांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केलेली आहे। जालन्याच्या घनसावंगीमध्ये पावसामुळे सर्व सिंचन प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे। दरम्यान मोहपुरीचा पाझर तलाव जोरदार पावसानं उसळून वाहू लागलेला आहे, परंतु या तलावाची भिंत खचल्यामुळे पाणी शेतात घुसलं होतं। त्यामुळे शेतकऱ्यांचं यावेळेस खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। सिडको लवकरच जम्बो लॉटरी काढण्याच्या तयारीत आहे। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे आणि त्यामुळे घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। तर सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेतल्यास सिडको लॉटरी काढू शकतो असं मत सिडकोच्या एमडींनी व्यक्त केलं आहे। शनी अमावस्या येत्या शनिवारी असल्यामुळे शनी चौथऱ्यावर जाऊन भाविकांना दर्शन घेता येणार नाही। यंदा प्रचंड गर्दी अपेक्षित आहे आणि त्यामुळे भाविकांचं दर्शन सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी 22 ऑगस्टच्या मध्यरात्री महाआरतीपासून ते 23 ऑगस्ट पर्यंत शनी चौथऱ्यावर दर्शन आणि तेलाभिषेक बंद ठेवण्यात येणार आहे। पावसामुळे 11वीच्या प्रवेशासाठी 22 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही मुदतवाढ मिळाली आहे। त्यामुळे सर्वांसाठी खुल्या फेरीतून विद्यार्थ्यांना 22 ऑगस्ट पर्यंत प्रवेश घेता येईल। राज्यभरात 1183 जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली। दरम्यान राज्य सरकारनं या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओंना आदेश दिलेले आहेत। तसंच हिंगोली जिल्हा परिषदेच्या सीईओने या संदर्भात तातडीनं कारवाई देखील सुरू केलेली आहे। And I've done my अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसीला पुणे कोर्टानं दणका दिलाय। जॉली LLB या चित्रपटाच्या प्रमोशन वेळी अक्षय कुमार आणि अर्शद वारसीनं वकिलांचा बँड घातला होता आणि त्यामुळे वकिली व्यवसायाचा अवमान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। 28 ऑगस्टला त्यांना पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तुळजाभवानी मंदिराच्या कळसाबाबत IIT तज्ज्ञांकडून 20 दिवसात नवा अहवाल मागवण्यात आलेला आहे। भारतीय पुरातत्व विभागातील 3 अधिकाऱ्यांमध्ये मंदिर कळस उतरवण्यावरून मतभिन्नता आहे आणि यामुळे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनी एक नवा अहवाल तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तुळजाभवानीच्या सप्टेंबर महिन्यातील सिंहासन पूजेसाठी आजपासून ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे। मंदिराच्या संकेतस्थळावर बुकिंग करता येणार आहे। 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान सकाळी 10 वाजेपर्यंत नोंदणी करता येईल। केंद्र सरकारनं जाहीर केल्यानुसार कच्च्या कापसावरील 11% आयात शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आलेलं आहे। या निर्णयामुळे मात्र देशांतर्गत कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। नांदेडमध्ये भर पावसात कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे। गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पावसानं शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि यावेळेस तातडीनं पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चौकशी झालेल्या संभाजी वायभसे यांच्या विरोधात आंदोलन सुरू झालेलं आहे। जमिनीच्या वादातून वायभसेंनी
मारहाण केल्याचा आरोप असून कारवाईसाठी आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी पाठिंबा देत कारवाईची मागणी केलेली आहे। धुळ्यामध्ये कापडणे शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या वतीनं पाण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे। गेल्या 5 दिवसांपासून उपोषण सुरू असून या उपोषणाची दखल न घेतल्यामुळे कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केलेला आहे। सोलापुरात डॉल्बी मुक्तीसाठी मोर्चा काढण्यात आला आहे। हिंदू राष्ट्र महासंघाचे अध्यक्ष विजय चोळके यांच्या पुढाकारानं सह्यांची मोहीम सुरू आहे। डॉल्बी मुक्ती मोहिमेला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळतोय। तब्बल 60,000हून अधिक नागरिकांनी डॉल्बीला बंदी घालावी या मागणीसाठी पाठिंबा दिलेला आहे। सोलापूर शहर डीजे मुक्त माजी मंत्री तानाजी सावंतांनी धाराशिवच्या परंडा वाशीत मतदारसंघातील शेती नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत। सरसकट पंचनामे करा, एकही गट गाव वगळू नका असा आदेश सावंतांनी तहसीलदारांना फोनवरून दिला आहे। तसंच मदतीबाबत आम्ही मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांना बोलू, तुम्ही पंचनामे करा अशा सूचनाही तहसीलदारांना तानाजी सावंतांनी दिल्या आहेत। तहसीलदार साहेब, आपल्याकडं महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पाऊस झालेला आहे, कळलं का? आणि मग तिथं माझ्या कानावर तक्रारी आणली की हे गट वगळला, तो गण वगळला। नाशिकच्या मालेगाव 7 मानेत शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। तत्पूर्वी सदाभाऊ खोतांनी डाळिंब बागेला भेट देत डाळिंबांची पाहणी केलेली आहे। तसंच कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी येऊन एकदा पाहणी करावी असंही खोत यांनी म्हटलंय। तर गोपीचंद पडळकरांनी शरद जोशींचं स्मारक उभं राहायला पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं सांगितलंय। बिबट्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांनी नाशकात मोर्चा काढला। त्यावेळेस अनंत कान्हेरे मैदान ते उंटवाडीतील वन विभागाच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वडनेर दुमाला परिसरामध्ये 4 वर्षांच्या आयुष्याला बिबट्याने ठार केलं होतं। 13 दिवस उलटूनही बिबट्या जेरबंद न झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला।